वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज आपण छान अशी इडली किंवा डोश्यासोबत खाल्ली जाणारी चटणी बनवत आहोत। तर त्यासाठी इथे मी साहित्य घेतलं आहे लाल सुक्या मिरच्या, चणा डाळ, उडीद डाळ, कांदा आणि टोमॅटो। मस्त अशी चमचमीत ही चटणी तयार होते। तर इथे असे लाल बघून टोमॅटो घ्यायचे आहेत आणि कट करून घ्यायचे। आधी मी धुवून घेतले, नंतर बारीक बारीक असे चिरून घ्यायचे आपल्याला। झटपट होते आणि मस्त लागते खायला ही चटणी। टोमॅटो चिरला की मग कांदा सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे। इथे एक कांदा घेतला आहे मी आणि 2 टोमॅटो चिरून घेतले आहेत। कांदा सुद्धा असा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे। फोडणी आपण नंतर करणार आहोत। आता इकडे या कढईमध्ये बघा तेल टाकूयात थोडंसं। त्यामध्ये टाकायचे आहे चणा डाळ, लगेचच ही पाव चम्मच उडीद डाळ टाकूया। आता ह्या दोन्ही डाळी आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत तेलावर, कुरकुरीत होईपर्यंत भाजायच्या आहेत। नंतर यामध्ये 2 लाल मिरच्या टाकायच्या। कलर खूप छान येतो चटणीला आणि चव सुद्धा अप्रतिम येते या मिरच्यांमुळे। तर मी इथे एक कलरसाठी घेतली आहे मिरची आणि एक तिखटपणासाठी घेतली आहे। आता हे थोडंसं परतलंय, यामध्ये टाकू आपण कांदा। बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकून घ्यायचा आहे। कांदा सुद्धा परतायचा, थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा। कांदा परतलाय। आता यात आपण टोमॅटो टाकून नरम करून घेणार आहोत, म्हणजे छान असा मऊ होईपर्यंत भाजून घेणार आहोत। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। टोमॅटोचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतायचा आहे। आता टोमॅटो मस्त असे मऊ झाले आहेत बघा आणि छान परतले आहेत तेलावर। आता गॅस बंद करायचा। हे थोडंसं थंड करून आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत, अगदी बारीक असं। आता हे थोडंसं थंड झालंय, आपण या मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकून वाटायचं आहे। पाणी फार टाकू नका, गरज वाटली तर टाका पाणी, नाही टाकलं तरी देखील चालतं। अगदी स्मूथ अशी याची चटणी बनवून घ्यायची आहे। थोडंसं मीठ टाकायचं यामध्ये चवीनुसार आणि आता हे मिक्सरला वाटून घेते। आता ही चटणी मी वाटून घेतली आहे, तुम्ही पाहू शकता मस्त अशी थिक झाली आहे। आणि थोडंसं 1-2 चम्मच पाणी टाकलं आहे मी वाटता वेळेस, थोडी मला कोरडी वाटत होती त्यामुळे। आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि मस्त फोडणी घेऊ याला, म्हणजे अजून छान लागेल खायला। एका प्लेटमध्ये काढून घेते मी। आता या तडका पॅनमध्ये आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत आणि ही चटणी देखील मी या प्लेटमध्ये काढून घेतली आहे। थोडंसं तेल गरम करायला ठेवायचं, फार
तेल टाकायचं नाही, छोटा 1 चम्मच एवढं तेल गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालंय, यामध्ये आपण जिरं टाकू, मोहरी, जिरं मोहरी छान असं तडतडू द्यायचं आहे. नंतर कढीपत्ता, आणि ही गरम गरम फोडणी आता या चटणीवर टाकायची आहे. आता मस्त ही चटणी आपण इडली सोबत खाणार आहोत. तुम्ही उत्तप्पा, आप्पे, डोसा किंवा इडली यासोबत अप्रतिम लागते ही चटणी. तर अशी आपली ही टोमॅटोची चटणी तयार झाली आहे. कशी झाली कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये.